आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे गणपती बाप्पा मोरया गणपतीचा जय जयकारच्या घोषणा देत ढोल ताशाच्या निनादात घरगुती व सार्वजनिक तरुण मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात आगमन झाले। घोडेगाव येथील कुंभारवाड्यामध्ये गणरायाला नेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती। दरम्यान हार, तुरे, फुले यांच्यासह सजावट साहित्याच्या खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती। बाजारपेठेत भाविक भक्तांची प्रचंड गर्दी जमली होती, त्यामुळे दिवसभर भक्तिमय वातावरण पसरलेले पाहायला मिळाले। मराठी सिने अभिनेत्री ऐश्वर्या दौंड हिने बाप्पाचे स्वागत करून प्रतिष्ठापना केली। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। आज रोजी सगळीकडे गणेशोत्सव सुरुवात आज झालेली आहे। भाविकांनी मोठ्या उत्सवात गणपती रायाचं आगमन केलेलं आहे। घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 75 सार्वजनिक गणेश, एक गाव एक गणपती 12 आणि 3500च्या आसपास घरगुती गणपती विराजमान झालेले आहेत। पोलीस स्टेशन घोडेगावच्या वतीनं घोडेगाव गणराया स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये देखावा, जातीय सलोखा, पोलीस प्रशासनाला सहकार्य, त्याचबरोबर प्रबोधन करणारे समाज उपयोगी असलेले उपक्रम, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन 3 विजेते याच्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं निवडण्यात येणार आहे। ज्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचा देखील गुणामध्ये याचा विचार करण्यात येणार आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने सोशल माध्यमातून सर्व गणपती मंडळाला स्पर्धेत सहभागी होण्याबाबत आवाहन केलेलं आहे। पोलीस स्टेशनच्या वतीनं योग्य असा चोख बंदोबस्त येत्या पूर्ण गणेशोत्सव काळामध्ये नेमण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। तसेच सर्वांनी गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करावा। प्रकृतीचा कुठेही ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घ्यावी। यंदाचा गणेशोत्सव आपण कुठल्याही दुखापतीशिवाय साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो। बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सर्व ठिकाणी आज गणपतीचं आगमन झालेलं आहे। घोडेगावमध्ये पण मोठ्या प्रकारे गणपतीचं आगमन झालेलं आहे। नमस्कार, मी अभिनेत्री ऐश्वर्या मारुती दौंड। माझा आत्ताच नवीन आगामी चित्रपट आलेला आहे, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत। तुम्ही सर्वांनी तो पाहिलेला आहे, तुम्ही त्याला खूप सारा प्रतिसाद दिलेला आहे। असेच माझे अजून नवीन खूप सारे मूवी येत आहेत, चित्रपट येत आहेत, तर तुम्ही ते सर्वांनी नक्की बघा, असंच भरभरून साथ द्या। आज इथे मोहसिन काठेवाडी आपला आवाज या चॅनलचे पत्रकार आज इथे उपस्थित झाले, त्यांचे पण खूप सारे स्वागत।